आयला चला कनी आता हे पोरे चुकलं. पण आता काय करावं, त्याला जामीनच पाहावा लागेल. आता जामीनदार आता कनी बाबूराव आहे, त्याला विचारतो, हातापाया पडून नेतो. काय करावा आता, हे झाली पोरा टोरा ऐकून चूक. राम राम. राम राम. का लय लांब लांब आलो म्हणलं, चला आज कनी लय अर्जंट काम होतो तुमच्याशी. बसलाय थोडं आज काय रानात गेलो, हां लाईट गेली, पाणी भरीत होतो. हां मग आताच बसलाय, चहा पाणी झाला, बसलाय हवाशीर आता निवांत. पण माझं लय मोठं काम आहे. काय हो? ते पोराला जामीन करायचं आहे. अरे हा तो पर्सेंट रजला नाही का? हां नाही, ते 2-2.5 महिने झाले वाटतं. नाही महिना झाला. महिना झाला. अरे भाकर नाही खात मी घरी. शे उपाशी करून राहतो अरे मग तो आता पोराने. बा- नाही रे, पोटचा तो- गोळा आहे. अरे पण तो पोराने कोणतं चांगलं केलं त्याच्या मागे तो उपास धरून राहिला. काय हा? बरं आहे की नाही? चांगलं. अरे पोरं ऐकून चुका होत्या बाबा. अरे होत्या, पण हा. आपण थोडं दापी जायचं पोरायला. चांगलं आहे का गोष्टी? सांग शेवटी बरं. ना आज काय एवढं तो वय झालं, तो कोणी आरोप नाही केला किंवा तू जेलमध्ये नाही गेला, तो पोराने दाखवलं ना जेल तुला पाहायला काय ना, जामीन करणं, कोर्ट पाहणं. आता काय करतो, झाली आता तरुणपणात पोरं ऐकून काही चुका होऊन जात्या. काय आताची पर्याय ना भाऊ, ऐकती नाही रे. नाही लय अवघड आहे. आता काय कोणत्या कोर्टात चालू आहे? इकडे चालू आहे सेशन कोर्टात आहे. सेशनला आहे का? हा चार्जशीट पडलाय का? नाही पडलं ना. पडला. हा 9 दिवसांनी पडत रे. 90 दिवस होऊन गेले ना. म्हणजे सगळं झालं का चौकशी त्यांची? हा, चौकशी झाली 90 दिवसात. काय जाईना, 1 महिन्यात तयार केलं ते. हा का? हा त्यांना पैसे दिले आणि लगेच तयार कोर्टात हजर करेल. पण ते जामीन भेटू नाही राहिला मला. पण वकील कोण देईल तो? वकील लय हुशार आहे तो, चांगला आहे का? एकदम जबरदस्त आहे तो. म्हणे याच्या आधी काही जामीन टाकेल नव्हते का? जामीन त्या कोर्टाने सांगितलं जामीन मिळेल म्हणे. तुला एक सांगू पण का? जामीनदार पाहू राहिलो. तुला सांगू का, या गोष्टी आहे ना, छेडछाडीला आहे ना, हां शक्यतो कोर्ट आहे ना जामीन लवकर देतच नाही. नाही अहो, हो. वकील हुशार असल्यामुळं जामीन लगेच तयार. त्याने सांगितलं काल तारीख झाली. मग आज म्हणलं खरी बाबूरावकडे जाऊ, तेवढा जामिनीचं त्याला म्हणू. मग उतारा काढावा लागला ऑनलाईन आपल्याला. मी उतारा काढून घेतो, सगळं करतो, कागदपत्र तयार. हां मग आपण सकाळी जाऊ लवकर. बरं, मग आता जामिनाची मला काही दिसेल का नाही? देईल ना. किती? किती पाहिजे? दे 5,000. झाले 5,000 देतो. नाही ना? हां पण हे बाय, येण्या जाण्याचा खर्च, जेवणाचा खर्च करावा लागला बघा. सगळा करतो लगेच. या बा दारूचं बिरूचं परत सगळा खर्च करेल, तू काहीच काळजी करू नको. एक तर कसं आहे, माझ्या बायकोला जर माहीत झालं ना कुठं चाललाय, हां तर तिथं तर मला इतकं बिहाव आहे ना भाऊ, त्या आईला लय अवघड आहे. मला कुठं जाऊन देत नाही. पण आता नाही. तू कसं जोडीदार आहे म्हणून आता यावंच लागेल. तुला सांग, 5,000 रुपये देतो हो तुला. सगळा खर्चा पाणी मी करील आणि सगळं करील, काय काळजी करू नको तू. हे बघ, हां तो पोराचं काम आहे ना, मी करतो वाटलंच. हा. काय टेन्शन घेऊ नको, जामीन मी स्वतः होतो. हा, मग हा? हां तू त्याची काय काळजी कर. हं? हे कांगण्याच्या पोरात नाही का, ते सेंट्रल जेलला आहे ना, त्याचं काय झालं? त्याचं ते नाही का छेडछाडीचा पोरीचा केस लागली ना, त्यानं छेडलं बा असं. मग आरोप केला त्याच्यावर. हा काय जाऊ दे खोटे बाबा. आरोप येते. पण आता काय आहे? संशय आरोपी तो. संशय. म्हणजे तुमचा पोरगा माणसात नाही का? नाही छेडछाड म्हणजे कसं आहे, त्या नाही, पुरी तुम्ही म्हणते बा आरोप केलाय त्याच्यावरती, बळजबरीचा आरोप कोणी करतं का? स्वतःच्या लेख बाळीची कोणी इज्जत घालवितात? अहो इज्जतीचा मग कोर्टाने नाही. काय सिद्ध केलं का हा आरोपी सिद्ध. फिक्स आहे म्हणून? अरे भाड्या, लोकांच्या कमिशन वर जगणारा ए, तू. एवढे बोल जरा. हा, तुला लेख हा? असती ना तर तुला बरोबर कळ लागली मग असती. मग जामीन कोणी कोणाला होत तुला नाही का? लाज नाही वाटत हा? का? कशाला जामीन वर राहिला भाडीसाठी? नेट बोलदारचे त्याच्या- दातच पाडी चावले. त्याच्या पोरावर केस आहे का? हा? त्यांनी छेडछाड केली पोरीची आणि तू त्याला जामीन व्हायला लागला आणि 5,000 रुपये भाड घेऊन राहिला. काही हा? जोडीदार आहे मावाला तो. अहो, म्हणजे जोडीदार आहे, मग उद्या त्याचा पर एखाद्या बलात्कार करील, तो एखाद्या बाईचा बलात्कार करील आणि तू जामीनदार होतो का? नाही रे. अरे पण जामीनदाराला काय भीती काय? शहाण्या. जामीनदाराला काय भीती राहते का? हं? काय म्हणजे- भीती राहते का? अरे तुमच्यासारखे जामीनदार होत्या ना असे भाड खाऊ म्हणून तर हे लोक सुटतात त्या बाई. हा, तिच्या आईची. तू आला मला सांगणारा मोठा दात पाडीला ए, डांका करील. अरे चोरी करू का? चाल तुला काय बाय. करायचं कर, सरक दात बाजूला. पाडी- ए, अरे, इज्जत हे बा. देऊ शकत नाही तो हे बा. माझ्या काय कामाचा नाही. नाही काय आहे बरं का, हं? तिला काही गोष्टी माहिती नाही. अरे तुम्हाला गावात बोलला असता असा घरापर्यंत काल यायचं तो. ही माय अवदास आहे ना, माय अवदास लय रायवळ आहे. मी अवदास आहे का? अवदास आहे मी.
लोकांच्या लेकी बाय ते राहत लोकांच्या ना. लेकी बाळीची बाजू घ्यायची तर तू त्याच्या पोराची बाजू घेऊ राहिली आरोपीची बाजू घेऊ हा. राहिला आणि शहाणपणा मला शिकू अहो, राहिला कोणी ठीक कोणाला आहे. जामीन होते त्याला काय म्हणजे होते तुला त्याचाच हा. पोऱ्या सापडला का मग जामीन व्हायला जाय बरं त्या पोरीच्या बाजूनी तिकडून बोल बरं मग त्याच्या बाजूने आहे तर कोणीतरी कोण म्हणजे मग तो काय मग त्याचा मग पोरे तुला फक्त आरोपींची भाड भेटत नाही रे. नाही, तू जामीन होऊ राहिला तो मनात काय त्याचा पोरे सेंटर त्याला जाऊ दे सडत पडू त्याला त्याच्या फाशी देऊ द्या ना हा, अरे. अशा गाणींना फाशीच दिली पाहिजे पाय माय बायको हा? अशा अहो गाणींना तिला फाशी माहिती दिली पाहिजे. नाहीये तुला गोळ्याच्या त्याचं गोळ्या काहीच अशा घडेल नाही कमिशनच्या खायला घडेल द्यायला नाही लागले, खोटा गोळा आरोप आहे वाटून राहिलं. खोटा आरोप आहे तो हम्म. नाक आहे का त्याला नाक आहे आणि तू चालला काय? मोठा त्याच्या माग नाही नाही या बा तुम्हाला माहित नाही हे खोटा आरोप केला ए माशी नको बोलू तू खोटा आरोप केला ना आमका केला ना तमका केला तू सांगू राहिला गायबान्या पाहत पोराला संस्कार जर हा. लावले असते तर पोराने छेडछाड केली नसती कोणत्याच पोरीची आयला पण तोय परे काय रास झाला म्हणजे काय लाईन आला याच्या जवळ आला हे एक नंबरचं उताटेल आणि ते याच्या जवळ आला. हे बा. बरे सारखे वारखे सारखेच झाले हे बा आला जामीन मागायला ना हा 5,000 नाही हो रुपये भाडं ते मागू रस्त्यानं राहिला. चाललं होतं आता एकुलते एक आहे मी देत राहत त्याला पैसे अडके खर्चायला ते पोरं चालले काहीतरी टिंगल करीत त्या पुरीना लगेच केस करून दिली ना तो यायला पैसे देऊन माझा परत आला ती चूक झाली पैसा नव्हता माझी द्यायला लागत ते मागायचं 1,000 500 1,000 हा. 500 बरं आपल्याला काय माहिती शाळात किती ते लागायचे पोरीला जरा पोऱ्या नाही नाही तुला आता. पोरीला ते कॅडबरी हा. ते कोण घेऊन कुठं ते आईस्क्रीम घेऊन हा झालं त्याच्यामुळे राडे. ते दुसऱ्या पुरीला काही द्यायला नाही ती तिनं दिलाय खोटा आरोप करून हा. काय चॉकलेट वारी पोरी आरोप करता काय तू सांगत अहो. होता का रे बोळकिया हे सांगतो हॉटेलीत तुम्हाला. नेत होता पुरीला मला ते नंतर समजलं हॉटेलीत हा जायचे का? पुरी चॉकलेट वारी काय वर आणले काय? काढल्या नाही हो काहीच नाही पोरीचं वर आणले काही धक्का नाही कोणला मेडिकल करेल ना सगळं झालं हो काहीच नाही मेडिकल मध्ये काय दाखल ते नाही काही छेडछाड म्हणजे नुसतं ते बोला बोली झाली काही असं आहे का? म्हणजे याचं म्हणणं होतं तिच्यावर बलात्कार करायला लागत होता त्यांना नाही 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 महागात आणि पडलंय. सुंदर उलट असे पोर आहे ना यांना फाशी दिली तर चालेल नाही 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 आणि तू तर जामीन छेडछाड आहे रे पाठवून बोळक्या, बर का बोळक्या. हे तुझं काय करतो चव आली तुला चौक कधी आज जायचं का उद्याला उद्याला जायचंय सकाळी बाय पाहू. तू जर जामीन व्हायला जर गेला त्याच्या पोराला तर मामर येईल तोंड फाशी हा यायला माय बायको नाही म्हणते रे कुशाल बाई ये जाऊ दे. मी स्वतः माय बायको बाय. माय बायको इकडे फाशी घेईल तू त्याची फाशी वाचवायला जाशील मी घरात फाशी गेली आणि तुला हा, बांधल्या पाहिलं ना. बांधल्या ध्यानात ठेव पुढे बसतो डोक्याला ताण कर तू असं कोणतरी पाहून घे बाबा जामीन पोराची छेडछाड काढली आणि जामीनदार तू दुसरा आला पाय. सांगायला म्हणतो, काय माझ्या पोराचा काही दोषच नव्हता बा. शिरपे तुम्ही येईल का जामीन म्हणा, शिरपे? भाड्या म्हणतो, तिकडेच 5,000 पाहिजे त्याला भाऊ रुपये मला काही सांगतो दे. ना हा? हं. तो चव्हाण आला तर येईल पाहिजे लोकांच्या गोवा पालतं पाडतो काय या, 5,000 तो सोऱ्या चव्हाण पाय तू झाला असता काहीतरी अरे पण तिला- तो पाहिला ना माय तिला बायको रात्री काहीतरी समजून सांग तू पाहतो रात्री तो काही बदल झाला तू तर जातो हा. का आमच्या- जातो का तू इडून मावाल्या कामामध्ये झालं ना आम्ही दोघं सामील मग जर अरे बलात्काराचं घर आहे तुमचं जाय उठ निघ बलात्कार नाही हो. तुमच्या इज्जत छेडछाड आहे, किरकोळ आहे. बाय अरे त्यालाच माझा भाऊ बलात्कार जाय. चढचाडीला का डायरेक्ट सेंटर जेल पाठीत आहे का वय तो आड जेवढा आला बा काय वय निघ वय काय काय चालला तो अंडी घेऊन. आता ती नाही म्हणते तर मी करू काय मग जाऊ का तो पाहिजे का पाहिजे तुम्ही आम्ही घरात वय उठ बाद झाल्या हा काय करा जाते थांब पोरग्या कुठे बरं. गावच्या वाटी इडं सकाळीच 5,000 मला ना ची फोन कर. गाडी बसला. बर का सकाळी फोन कर मी तसा तुला फोन करीलच हा तुझं हा न, हो करतो वार दिलं मोकळं सोडून हा? लोकांच्या पोरींची छेडछाड काढी तुम्हाला लाज आहे का हो पप्पाचे पप्पा काय अरे नाही कसं आहे? लाज आहे का तुम्हाला काय इकडे सर जोडीदार आहे जाऊ दे आता बाय याला काढायला तोय आपल्या काम येईल आलं एखाद्या वेळ टाइम पडला तर काय महापोरांनी जर एखाद्या पोरीची छेडछाड जर काढली ना त्याच्या जागेवर कापून टाकील मी हा मी हे संस्कार नाही करेल आतापर्यंत कोणी कोणाचे कापले कापी तर हे? कापणारे तुम्हाला नाही तू माहिती चालेल शिकवायला मला हा. मी तर ठेवणारच नाही भाऊ मी तर संपूर्णच टाकील मॅच काढेल मला संपवायला काय हे बरोबर बरोबर जगाने किती संपवले आहे की नाही जगाशी काय घेणं पडलं आपण आपल्यावाला पायताना आपल्या पायात ठेवावं नाही, नाही. लोकांशी काय घेणं आता पडलं हे जगात एवढ्या घटना घडत या मग ते काय आपाळातून पडेल राहते काय त्यांना आईबापाने जेलमध्ये राहते ना मग कोणत्या आईबापाने त्यांची झाले कापून टाकली हा नाही नाही कापून टाकले नाही कापायला पाहिजे म्हणले हा मी असं म्हणते का तू कापायला नाही तू म्हणा आपल्या पोरा केलाच बेला कापून टाकलं छाटूनच टाकला असता टोलाच नसता काय तुला विचारतो कोण नाही का का? आला तू हं? तुला विचारतो कोण जेल नाही भोगली असती जेल हा. नाव किती निघालं असतं मावालं पोराचं काप कोणत्या तरी लेकी पोराचं बाळीची- कापून नाही रे पोराचं कापून सेंटर जेलला आले हा हा, कोणत्या तरी लेकी बाळीचं नाव निघालं इज्जत वाचली असती बरं. सारखी वायबारी नेहमी वायबारी गांडण कुणीकडे बी बांध चवना दव
काय पाच नाही, हजारावर. म्हणजे हे कांगण्याचं पुरे असं नव्हतं पहिलं हो. पण काय झालं लग्न व्हाय ना काय काय त्याचं. ते तुम्हालाच माहिती बाई, तुम्ही तर लय साव झाले होते त्याला जामीन व्हायला. हे म्हटलं जाऊ बरे बा. अहो पण दुसरी काही केस असते तर मीच तुम्हाला म्हणले असते, तुमची मैत्री आहे, आपला गौरव आहे, तुम्ही जा. ही छेडी छाडीची केस आहे म्हणल्यावर का काही पोरीच्या आहे आपण हाऊस आली कोणाच्या पोराचं बळजबरी नाव घ्यायला, काही त्यातला काही इज्जत आहे का नाही? हा आणि तू म्हणते ते बरोबर आहे. कल्याण चालला तोंड घेऊन, तू बी कबूल झाला. मी म्हणतो जामीन मला 5,000 दे. 5,000 लोकांच्या अशी फुकाटच्या बाडीवर 5,000 नजर नाही त्याला ठेवू. या जामीनदारच भेटाला. मग दुसरा काही गुन्हा असता तर मी म्हणले असते हो जावा पैसे नका घेऊ. 5,000 भेटले असते येण्या जाण्याचा खर्च करायचा जेवण बिवण मस्त व्हायचे. छेडछाडीचं हा छेडछाडीच्या याला चालला होता तू. हा गोवा पालथं पाडायचं ना, तुला हॉटेलला जेवायला जा असं होतं तर पडतो का ते तुझं गाणं पोरा हा गेली जरा नेट बोल, जरा नेट बोल. तुला अजून सांगू ना मला डोकं खाऊ नको तुला अजून नाही तर सांगू. काय करशील हा तुला आता कोपऱ्यात घालील ना मग. कामून हा म्हणजे मी चांगलं सांगू राहिले तर मला कोपऱ्यात घालशील असा मुका मार देईल ना तुला आता. मला. आणि तुला मी जगवील हा. का? तुला मी जगवील, तू तुला आता पाहू जगवील का का? उठू का तुला जगवील नाही रे मी. उठू का. म्हणजे तो गेला त्याच्या घरी तो हा. टेन्शन मध्ये आणि तुला मावा तो आपलं होऊन जायचं का आता. म्हणजे तू काल मला हा? टेन्शन देऊ बा? तू तू काला डोकं खाती मग. म्हणजे मी काही करील कर जाय, ते त्या इच्छा बघून वाजतोय. जाय, कर. ये बाई. त्या